नमस्कार. आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी, कमी तेलातली, त्याचप्रमाणे अशी मस्त रस्सा असणारी तर्रीदार भाजी. ती म्हणजे बटाटा मटारची भाजी. कमी तेलात पण भाज्या खूप चांगल्या होतात आणि तुम्ही कलर बघू शकतात व्हिडिओमध्ये अगदी मस्त आलेला आहे. तर चला झटपट रेसिपीकडे वळूयात. तर भाजी करण्यासाठी मी इथे 3 ते 4 बटाटे आणि मटार कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत. कुकर गार होतो तोपर्यंत फोडणी देणार आहे. तर कढईमध्ये घेतलेलं आहे अगदी थोडं म्हणजे 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये घालणार आहे मी जिरं. भाज्या चमचमीत आणि छान होण्यासाठी तेलाचा जास्तच वापर केला गेला पाहिजे असं काहीच नसतं. कमी तेलामध्ये सुद्धा भाज्या छान होतात आणि कमी तेल टाकल्यावर आपल्याला वाटतं की मसाले जळू शकतात, तर ते तसं नाही हो म्हणून काय करायचं हेही मी पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे 1 चमचा मी जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि 1 तेजपान घातलेला आहे. खूप पण मसाले घालायची गरज नाही, कारण गरम मसाला घालणार आहोत भाजीमध्ये. या फोडणीमध्ये आता मी घालत आहे 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे. कांदे आपल्याला खूप छान मीडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. या भाजीमध्ये मी टोमॅटो घालणार नाही, पण जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही बारीक चिरून घालू शकता. त्याची पण चव खूप छान लागते. तर इकडे कांदा लवकर परतला जावा ह्यासाठी मी इथं चुटकीभर टाकलेला आहे मीठ. मिठामुळे कांदा थोडा लवकर मऊ होतो आणि शिजायला मदत होते. कांदा परतत आला की आता यामध्ये मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि माझ्याकडे बारीकच खोबरं आहे किसलेलं ते. हे सगळं मी अगदी हलकं खोलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये मिक्स करणार आहे. मिक्सरला वगैरे काहीच फिरवलेले नाही. तर हे बघा, हे छान परतू द्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण तेल आपण कमी टाकलेलं आहे. जळू नये म्हणून थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. छान परतलं जातं त्यामुळे पण. तर इकडे मी एक मसाला बनवून घेत आहे. तर ह्यामध्ये एका बाउलमध्ये घेतलेला आहे मी 1.5 चमचा हळद, चवीनुसार घ्यायचा आहे लाल तिखट. इथे मी 2 चमचे टाकलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे गरम मसाला आणि अगदी 1 चमचा घातलेली आहे धना पावडर. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये घालणार आहे मी 4 ते 5 चमचे पाणी किंवा अर्धा बाउल आपल्याला घालायचं आहे पाणी. पाण्यामध्ये हे मसाले आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत. म्हणजे काय होईल की आपण तेल जरी कमी वापरलं तरी मसाले जळायची शक्यता अजिबात नसते आणि मसाले ह्या पाण्यामध्ये छान एकजीव होतात आणि ते तेलामध्ये जेव्हा शिजतात तेव्हा भाजी एकदम मस्त चवीला लागते आणि जी तरंग म्हणतो आपण ती पण भाजीवर खूप छान येते. तर इकडे मी मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इकडे खोबरं, आलं, जे लसणाचं वाटण होतं ते सुद्धा परतलं गेलेलं आहे. आता मी यामध्ये हे आपण जे मसाल्याचं मिक्सचर केलेलं आहे ते मिक्स करते आणि परतून घेते. आता हे कितपत परतवायचं आहे, जोपर्यंत आपल्याला तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अगदी परत थोडंसं पाणी घातलं, कारण बाउलला थोडा मसाला असतोच. मग त्यात थोडं पाणी घातलं आणि ते पण यामध्ये मिक्स करते. तर अशा पद्धतीने मसाला टाकल्यावर चव तर चांगली लागतेच, त्याचप्रमाणे मसाला जळत नाही. आणि जर तुम्हाला अशी पेस्ट नसेल करायची तर तुम्ही मसाला जेव्हा फोडणीत घालतात तेव्हा थोडंसं अगदी पाणी सोडा. त्यामुळे सुद्धा मसाले चिटकणार नाही. तर मी इकडे छान परतून घेत आहे. तुम्ही बघू शकता तेल बाजूला सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे, कारण फोडणी आपली गरम आहे त्यामुळे गरम पाणीच घालायचं. गार पाण्यामुळे चव बदलण्याची शक्यता असते त्यामुळे. इथे मी 2 ग्लास पाणी मिक्स करत आहे. जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे आहे पातळ तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात. आणि जरी आता ही भाजी असं वाटतंय की पातळ झालेली आहे, पण जेव्हा आपण बटाटे टाकू तेव्हा ही बरोबर घट्ट होते आणि बटाटे कशाप्रकारे टाकायचे हे सुद्धा मी पुढे सांगते. तर आता ह्या पाण्याला म्हणजे रश्श्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण काय करणार आहोत, जे बटाटे शिजवलेले आहेत त्याची मी साल काढून घेत आहे. सगळ्या बटाट्यांची छान साल काढून घ्यायची आहे आणि मटार सुद्धा शिजवून घेतलेले आहेत. तर हे बटाटे सुरीने न चिरता असे हातानेच फोडायचे आहेत आणि व्यवस्थित जर बटाटा शिजलेला असेल तर हाताने आरामात फोडला जातो. थोडेसे गार होऊ द्यायचे वाटल्यास तर आणि मग फोडा, म्हणजे हाताला चटका बसणार नाही. तर असे फोडल्यामुळे भाजीचं जे टेक्स्चर आहे ते खूप चांगलं येतं, घट्टपणा येतो आणि चव सुद्धा चांगली लागते. तर हे बघा, इकडे माझे बटाटे चुरून घेतलेले आहेत. जेव्हा रश्श्याला छान उकळी येईल भाजीला तेव्हाच आपल्याला हे बटाटे यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर इकडे मी बटाटे आणि मटार रश्श्यामध्ये मिक्स करते.
अगदी काय करायचं, नंतर हलकं-हलकं जे बटाटे आहेत, जे तुम्हाला थोडे मोठे वाटतात, ते पळीच्या मदतीने असे दाबून घ्यायचे आहेत, प्रेस करायचे, ज्यामुळे ते भाजीला जो घट्टपणा आहे तो व्यवस्थित येईल. सगळेच बटाटे नाही, पण अगदी 2 ते 3 फोडी अशा छान कुस्करायच्या आणि भाजी मीडियम गॅसवर उकळू द्यायची आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर तेल जे असतं ते फाकतं. वरून घालायची मस्तपैकी कोथिंबीर आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 7 मिनिट नंतर आपली मस्तपैकी बटाट्याची भाजी, रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. जर आपल्याकडे ऐन वेळेवर कोणी पाहुणे आले, तर तुम्ही ही झटपट भाजी बनवू शकता. यासोबत तुम्ही पुरी पराठे सुद्धा करू शकतात.